आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय। मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा ठोकणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत। कर्जत खालापूरमध्ये भाजप सध्या ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पक्षप्रवेश, त्यानंतर आता कर्जतमध्ये मावळ लोकसभा कार्यकर्ता महासंमेलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय। मावळ लोकसभा कार्यकर्ता महासंमेलन मेळावा 27 फेब्रुवारी 2024 रोजी कर्जतमधील शेळके हॉल येथे आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक भाजप पक्ष कार्यालय कर्जत येथे नुकतीच पार पडली आहे। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल आदी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान 2 दिवसांपूर्वी मावळ लोकसभा कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असावा अशी चर्चा होऊन सर्वानुमते ठराव झाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे। लवकरच मावळ लोकसभा कोअर कमिटी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।